पुढची बातमी आहे वाळूजमधून वाळूज MIDCतील कंपनीला आग लागली आहे। केमिकल कंपनीमध्ये ब्लास्ट झाल्याचं समजतंय। घटनास्थळी संभाजीनगर अग्निशमन दलाचे जवान दाखल झालेत। परिसरात दूरवरून आगीचे लोळ दिसतायत। एक मोठा ब्लास्ट या केमिकल कंपनीत झाल्याचं समजतंय। नेमकी कंपनी कोणती आहे हे अजूनही स्पष्ट होऊ शकलेलं नाही आहे। याच संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी मोहसिन शेख आपल्या सोबत आहेत। मोहसिन, मगाशी आपण बोलत होतो त्यावेळेला सुद्धा या वाळूज MIDC मधल्या आगीचा तू उल्लेख केला होतास। नेमकी कोणती कंपनी आहे, काही कळू शकलंय का? आगीचं कारण काय आहे? विनोद, नक्कीच ही आग मोठी असण्याची शक्यता आहे, कारण आधीच या ठिकाणी एक अग्निशमक दलाची गाडी गेली होती आणि आता आणखी दुसरी गाडी देखील रवाना करण्यात आली आहे। त्यामुळे ही केमिकल कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात ब्लास्ट झाल्याचं आजूबाजूच्या लोकांचं म्हणणं आहे। धुराचे लोड जे आहे तर ते जो आकाशात पाहायला मिळतात, त्यामुळे आग मोठी असण्याची शक्यता आहे। दुसरी जी अग्निशमक दलांची गाडी आहे ती देखील त्या ठिकाणी पोहोचते आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जातो। या कंपनीचं नाव अजून कळू शकलेलं नाहीये, मात्र आग जी आहे तर मोठ्या प्रमाणात असल्याचं बोललं जात आहे। आता यात आतापर्यंत जी माहिती मिळते त्यानुसार जीवितहानी कोणतीही झालेली नाहीये, मात्र घटनास्थळी स्थानिक पोलीस 2 पोलीस स्टेशनचे तेही पोहोचलेले आहे आणि नागरिक देखील या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमक दलाला मदत करताना त्या ठिकाणी पाहायला मिळते। स्थानिक टँकर देखील त्या ठिकाणी बोलवण्यात आलेले आहे, त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय। मात्र केमिकल कंपनीमध्ये आग लागल्याने आग ही मोठी असल्याचं बोललं जातंय। आता आगीवर कधी नियंत्रण मिळवलं जातं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। याबाबत अजून अधिकृत माहिती अग्निशमक दलाकडून आलेली नाहीये, मात्र आग मोठी असल्याचं बोललं जात आहे। धन्यवाद मोहसिन दिलेल्या अपडेट्स बद्दल। आपण बघतोय वाळूजच्या MIDC मध्ये एका केमिकल कंपनीला आग लागली आणि धुराचे लोट आकाशात दिसतायत। आगीचं स्वरूप भीषण असल्याचं समजतंय।